हा काय स्कॅम चालू आहे बघा. स्पाइस जेट एअरलाइन्सचं तिकीट मी बुक केलं, सगळं झालं, वेब चेक इन झालं. त्यानंतर काही तासांपूर्वी मला फोन आला. ती मुलगी तिकडनं म्हणाली की मी स्पाइस जेट एअरलाइन्समधून बोलते, तुमची फ्लाईट कॅन्सल झाली, तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. आणि मग तिने 2 टायमिंग सांगितले, या 2 टायमिंगच्या फ्लाईट तुमच्याकडे अवेलेबल आहेत, तुम्हाला कुठली हवी आहे. म्हटलं ठीक आहे, होतात फ्लाईट्स कॅन्सल, एक मी चूज केली त्याच्यामधनं. त्यानंतर जस्ट इमॅजिन करा, कॉल कट. म्हणजे कुठली फ्लाईट काय, काहीच अपडेट नाही आला, काहीच नाही आला. आता आम्ही 1760 स्पाइस जेटचे जे काही नंबर असतील कस्टमर केअरचे, हेड ऑफिस, कंटिन्युअस कॉल करतोय, कॉल लागत नाही. मग आता एखाद्या प्रवाशाने काय करायला हवं. मी थोडी माहिती काढली तर मला कळालं की मेक माय ट्रिपवरून जर तुम्ही बुकिंग केलेलं असेल तर स्पाइस जेट ती रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. म्हणून मी मेक माय ट्रिपवर कॉल केला. मेक माय ट्रिपवाले म्हणाले तुमची फ्लाईट ऑन टाइम आहे, असं काहीही अपडेट कॅन्सल झाल्याचं आमच्याकडे आला नाही. बरोबर, तिथून क्लिअर झालं. मग स्पाइस जेटच्या नावाने जो फोन आला त्याची जबाबदारी कोण घेणार. बरं, असं पण नाही की त्यांनी रॅन्डम कॉल केला, त्यांनी माझं नाव, आडनाव, माझं फ्लाईटचं ते फ्लाईट नेम, कसं जाणार, कुठून कुठे जाणार आहे, सगळी माहिती दिली त्यांनी. इमॅजिन, एखाद्या व्यक्तीकडे आपला सगळा डेटा जातोय, कुठून जातोय. त्यानंतर मग मी म्हटलं की एक काम करूया, मी खूप कन्फ्युज होते की माझी फ्लाईट टायमिंग काय आहे, मी कधी जायचं एअरपोर्टला. म्हणून मी आले. मी म्हटलं की आधीच जाऊया आपण आणि तिथे जाऊन विचारूया. बोर्डिंग पास असल्यामुळे एंट्री मिळाली. आत आल्यावर मी स्पाइस जेटच्या काउंटरला गेले, तिला विचारलं अमुक अमुक नंबरची जी फ्लाईट आहे ती कॅन्सल झाली आहे, असा आम्हाला कॉल आला. तिने चेक केलं, ती कॅन्सल झालेली नव्हती. इमॅजिन, ती कॅन्सल झालेली नाहीये. मग म्हटलं मला तर कॉल आला स्पाइस जेटमधनं की तुमची फ्लाईट कॅन्सल झाली आणि दे हॅव गिवन ऑल माय डिटेल्स. असं पण नाहीये ना की फेक व्यक्तीला माझ्या कशा डिटेल्स एवढ्या सगळ्या माहिती आहेत. मग तिनं चेक केलं. मग तिला म्हटलं की या नंबरवरून आम्हाला कॉल आलाय. तिने सिस्टममध्ये नंबर चेक केला, ती म्हणते हा आमचा नंबर नाहीच आहे. पण त्याआधी आम्ही जेव्हा स्पाइस जेटला कॉल करत होतो लागत नव्हते. ऑफिशियल मेल केला, त्याचा रिप्लाय नाही. इथे येऊन मला कळालंय माझी फ्लाईट कॅन्सल झालेली नाहीये, ऑन टाइम आहे. म्हणजे पूर्ण जो काही पॅनिक मोड होता इतक्या तासांचा, त्याचा जबाबदार कोण आहे आणि माझा जो डेटा लीक झाला त्याला जबाबदार कोण आहे. याचं उत्तर मेक माय ट्रिप आणि स्पाइस जेट, ते दोघांनीही द्यावं.